शिलाई मशीन जर खूप खटखट खटखट असा आवाज करत असेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ फुल वॉच करा, स्किप न करता. तर इथं पाहू शकता हा जो घोडा आहे खूप हालत आहे. बघा किती लूज आहे बघा. त्यामुळे सुद्धा मशीनचा आवाज खूप खटखट आवाज येतो. तर आता तुमच्यासमोरच मी मशीन थोडंसं बॅक साईडला दाखवते. बघा आता इथं जिथं घोडा आहे त्याच्या बॅक साईडला इथं एक प्लेट होती, ती आता माझी प्लेट पडलेली आहे. तर तुम्ही तिथली प्लेट काढा आणि इथं एक मोठा स्क्रू आहे. एक मारतूल घ्यायचं आणि त्यानं पाहायचं. बघा आता पूर्ण स्क्रू ढिला झालेला आहे, त्यामुळे तो घोडा हलत आहे. तर तो स्क्रू आपल्याला असं मारतूलनं टाईट करून घ्यायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. बघा आता मशीन थोडं हातामध्ये पकडले मी आणि आता स्क्रू पूर्ण असं टाईट करून घेणार. आता इथं घोडा अजिबात हलत नाही. स्क्रू टाईट केल्यामुळं घोडासुद्धा व्यवस्थित आहे. तर आमच्या इथं त्याला घोडा म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात. तर इथं बघा तरीही मशीन खटखट वाजत आहे. तर इथं मी काय करणार आहे, दुसऱ्या साईडला जिथं आपण सुई असते त्याच्या वरच्या साईडला बघा एक छोटासा स्क्रू आहे, तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. मी 6 महिने झालं हा स्क्रू काढून इथं कधी साफ केलं नाही आहे. तर आता पहिल्यांदाच मी म्हणजे 6 महिन्यानं हा स्क्रू काढून तुम्हाला तुमच्यासमोर मी सफाई करणार आहे मशीनची. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासुद्धा उपयोगात येईल आणि माझ्यासुद्धा मशीनची सफाई होईल. तर बघा आता हा स्क्रू मी काढलेला आहे. एकच स्क्रू आहे, त्यामुळे सगळं ती प्लेट पूर्ण निघते. तर ही पूर्ण आता स्क्रू एक काढलेला आहे, छोटासा स्क्रू आहे, तो आता साईडला काढून घेतला. आता ही प्लेट काढून घेते. तर पाहू शकता तुमच्या समोरच किती मशीनमध्ये घाण आहे, किती डस्ट साठून बसलेला आहे. तर आता एक टूथब्रश घेतलेला आहे मी, त्या आता या ब्रशनं ना पूर्ण घाण अशी काढून घेणार आहे. खराब टूथब्रश आहे तो. तर हे बघा किती बापरे एवढी घाण होती की आता हे सगळं ह्या ब्रशनं मी साफ करून घेणार. थोडेसे जरी घाण असेल तर मशीन अजिबात आपलं लगेच धागा म्हणजे धागासुद्धा व्यवस्थित बसत नाही, शिलाईसुद्धा व्यवस्थित बसत नाही आणि मशीनसुद्धा खूप वाजतं. तर यामध्ये तर किती घाण आहे बघा. तर आता हे पूर्ण मी साफ करून घेणार आहे ब्रशनं. आता हे बघा इथं म्हणजे थोडंसं स्क्रूलाच कुठंतरी हे असे ही घाण असणार आहे, कारण ही घाण एवढी टाईट होती ना अशी, म्हणजे खूप दिवसानं आता 6 महिन्यानं काढत आहे त्यामुळे ती एवढी घाण असणार आहे. बघा हे खूपच म्हणजे असं टाईट असा धागा आहे तो. तर आपण जी कपडे वगैरे शिवतो ना त्याचे धागे आणि आपण तेल वगैरे घालतो त्यामुळे ते जास्त चिटकून बसतं आणि असंच घाण साठून बसते. तर आता असं पूर्ण ब्रशनं हे असं घासून घेणार. आणि घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर ते असं मशीनजवळ गेलीत तर हे असं वरून काहीतरी टाकतात बघा. तर ते माझं ते तिकडली प्लेट नाही आहे त्यामुळे ते तिथं काहीतरी कलरचं काहीतरी असं टाकलेलं आहे, ते सुद्धा मी आता सफाई करून घेते पूर्ण. हे बघा जेवढी घाण काढेल तेवढी थोडीच आहे म्हणायची. हे बघा आणि परत आणि घाण आहे त्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा असं प्लेट काढून अशी घाण काढू शकता, सफाई करू शकता मशीनची. आता इथं हे मी कॉटनचा कपडा घेतला आहे, कॉटनचा कपडाच घ्यायचा त्यामुळे कसं चिकट वगैरे मशीनचं असतं ते सगळं निघतं. आता एवढी घाण निघाली बघा मशीनमधली. आता मशीनमध्ये मी तेल टाकणार आहे. बघा आता मशीन किती स्मूथ चाललेलं आहे बघा, छान असं मशीन आता चालत आहे. तर आता इथं मी प्लेट लावून घेणार. मशीनची घाण काढल्यानंतर आपण लगेच तेल घालून आता हे प्लेट लावून घेणार आहे. तर ही स्क्रू जिथं आपल्याला लावायचं आहे ते बरोबर तिथं हे लावून घ्यायचं. बघा आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही करून घ्या. एकच स्क्रू आहे त्याचा. तर आता इथं स्क्रू मी लावून घेत आहे. मारतूल आवळून घ्यायचा स्क्रू पूर्ण. पूर्ण असा टाईट करायचा. बघा आता घोडासुद्धा व्यवस्थित आहे
आणि आता इथं घोडा, इकडला घोडासुद्धा हलत नाही आणि मशीनसुद्धा आता थोडासा आवाज कमी झाला आहे. तर आता आणखीन एक तुम्हाला दाखवते मी. मशीनच्या बॅक साईडला बघा, इथं मोठा स्क्रू आहे, तो थोडासा ढिला करायचा, आणि ती प्लेट वरती घ्यायची आणि वर एक होल आहे, तिथून आपल्याला मारतूल टाकायचं आहे. आणि मारतूलनं नट जर ढिला असेल, तिथला स्क्रू जर ढिला असेल तर मारतूलने तो टाईट करून घ्यायचा. चाकामुळे त्यानं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून मारतूलवरती तो स्क्रू व्यवस्थित बसेल. बघा आता बरोबर थोडंसं चाक आपल्याला हातामध्ये पकडावं लागणार आहे, मगच तो स्क्रू व्यवस्थित बसेल. नाहीतर जसं स्क्रू मी त्याला लावते तर तो स्क्रू खाली खाली जात आहे. मारतूल म्हणजे स्क्रू थोडा ढिला होता. आता मी इथं लावून घेतलं आणि आता ही प्लेट लावून टाईट करून घेऊया तो सुद्धा स्क्रू. आता इथं बघा मशीन कसं स्मूथ चाललेलं आहे. अजून एक इथं गैरसमज आहे की वरची शिलाई जर खराब असेल तर मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो आणि खालची शिलाई जर खराब असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम आहे असं समजतात. पण असं काहीच नसतं. वरची जर शिलाई खराब असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असतो आणि खालची जर शिलाई खराब असेल तर मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो. आणि आपली बॉबिन जर स्क्रू ढिला असेल तर असं आपण पाहू शकतो की रिंगीमधून असा धागा बाहेर काढायचा आणि जर असा धागा बॉबिनमधून सुटत असेल तर समजून जायचं की बॉबिनचा स्क्रू ढिला आहे. आणि जर धागा सुटत नसेल तर बॉबिन आपली व्यवस्थित आहे. तर आता व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा.